Hello students, I am Omkar Mukdum, Physics Department, Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. This is our first lecture for BSc second year for semester 4, paper number 7. The paper name is Thermal Physics and Statistical Mechanics second. This paper contains total 2 units. Unit first is based on thermal physics. It contains 2 chapters. Chapter first is thermodynamic potentials and chapter second is theory of radiation. Unit second is based on statistical mechanics. It contains 2 chapters. Chapter first is classical statistics and chapter second is quantum statistics. In this lecture we will study about our unit second, chapter number first, classical statistics. Before studying this chapter, we will overview the syllabus for this chapter. It contains introduction, phase space, microstate and macrostate, accessible microstate, the priority probability and the most dynamic probability, probability of distribution, the most probable distribution, Maxwell-Boltzmann distribution law, evaluation of constant alpha and beta, distribution of molecular speed, entropy, and thermodynamic probabilities. These are the points we will study in this chapter. So, starting with the introduction, first we have to see what is statistical physics. Here we return a simple definition of statistical physics, that statistical physics is the branch of a physics which deals with the interpretation of macroscopic behavior of system of particles in terms of their microscopic properties. सिम्पली यामध्ये काय म्हणतात बघा, स्टॅटिस्टिकल फिजिक्स ही एक फिजिक्सची ब्रांच आहे ज्यामध्ये आपण मॅक्रोस्कोपिक बिहेवियर बघतो एखाद्या सिस्टीमचं इन टर्म्स ऑफ देअर मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. म्हणजे एका इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या प्रॉपर्टीज न बघता आपण एक सिस्टीम ऑफ पार्टिकल किंवा एन नंबर ऑफ पार्टिकलची मिळालेली जी सिस्टीम असणार आहे त्याचे एकंदरीत जे काय बिहेवियर असणार आहे ते आपण इथं स्टडी करतो आहे. त्यालाच आपण मॅक्रोस्कोपिक बिहेवियर ऑफ सिस्टीम म्हटलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे, इट इज नॉट कन्सर्न विथ द ॲक्च्युअल मोशन ऑफ अ इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सिस्टीम बट इट ट्रायज टू इन्व्हेस्टिगेट देअर मोस्ट प्रोबेबल बिहेवियर. सिम्पली जसं मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणेच इथं म्हटलं आहे की आपण ॲक्च्युली ह्यामध्ये इंडिव्हिज्युअल पार्टिकलची जे काय मोशन आहे त्याचा स्टडी करत नाही, तर आपण जे काय सिस्टीम ऑफ पार्टिकल आहे म्हणजे एन नंबर ऑफ पार्टिकलपासून बनलेली काय सिस्टीम आहे त्याचं मोस्ट प्रोबेबल बिहेवियर कसं असणार आहे, काय असणार त्याचं आपण यात मेनली स्टडी करतो आहे. Next, statistical mechanics is divided into 2 parts. First is classical statistics and second is quantum statistics. हे दोन काय आहेत, स्टॅटिस्टिकल फिजिक्स स्टडी करण्याचे 2 ॲप्रोचेस आहेत. एकामध्ये आपण क्लासिकली स्टॅटिस्टिकल फिजिक्सचा यूज करतो आणि एकामध्ये आपण क्वांटम यूज करून स्टॅटिस्टिकल फिजिक्समध्ये तो यूज करतो आहे. सिम्पली काय असणार आहे, क्लासिकल स्टॅटिस्टिक हे मोठ्या ऑब्जेक्टसाठी लागू होणार आहे आणि जे क्वांटम स्टॅटिस्टिक आहे ते लहान ऑब्जेक्टसाठी म्हणजे 10⁻⁹ मीटर ह्यापेक्षा लहान साईजचे जे काय ऑब्जेक्ट असणार त्यांच्यासाठी हे क्वांटम स्टॅटिस्टिक आपण यूज करणार आहे. आपण चॅप्टर बघतोय तो आहे क्लासिकल स्टॅटिस्टिक्सचा. सो द फर्स्ट पॉईंट इज फेज स्पेस. इन क्लासिकल स्टॅटिस्टिक द बेसिक टर्मिनॉलॉजी फेज स्पेस इज इम्पॉर्टंट. सो here we study phase space. When a system is static that at its rest, जेव्हा एखादी सिस्टीम स्टॅटिक पोझिशनला म्हणजे रेस्ट पोझिशनला असतात, म्हणजे इथं आता मी एक बॉक्स ड्रॉ केला आहे आणि त्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल दाखवलेले आहेत ते सगळे काय आहेत रेस्ट पोझिशनला आहेत असं आपण कन्सिडर केलं आहे. ही जी सिस्टीम आहे टोटल ती रेस्ट पोझिशनला आहे. समजा मी ह्या सिस्टीममधला किंवा या बॉक्समधला एक पी पॉईंट कन्सिडर केला, मला त्याची पोझिशन काय करायचे आहे डिनोट करायचे आहे, रिप्रेझेंट करायचे आहे. तर मी ती कशी करू शकते, तर ते मी तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे XYZ हे जे काय कार्टेशियन सिस्टीम असते त्याचा यूज करू शकते. म्हणजे या पार्टिकलची पोझिशन सांगण्यासाठी मी त्याचा X कोऑर्डिनेट, Y कोऑर्डिनेट आणि Z कोऑर्डिनेट या कोऑर्डिनेटचा यूज करणार आहे. म्हणजे ही जी काय पोझिशन स्पेसमध्ये आपण जो काही पार्टिकलची पोझिशन आहे ती 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेटमध्ये मांडतो आहे.
एक्स वाय झेड. पण व्हेन इन द डायनॅमिक, व्हेन सिस्टीम इन डायनॅमिक, पण जेव्हा सिस्टीम डायनॅमिक असते म्हणजे स्टेडी किंवा रेस्टमध्ये नसता डायनॅमिक म्हणजे मोशनमध्ये असणार आहे, तेव्हा त्या पार्टिकलची जे काही बॉक्स इथं आपण कन्सिडर केला आहे त्यामध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल आहेत आणि त्यांची प्रत्येकाची व्हेलॉसिटी डिफरंट आहे. पण वरच्या केसमध्ये तसं नव्हतं. आत्ता काय प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे. त्यामुळे समजा एखादा मला पार्टिकल मी कन्सिडर केला, त्याला पॉईंट पी नाव दिलं आणि मला त्याची पोझिशन फाइंड आउट करायची असेल तर मला फक्त इथं पोझिशन म्हणजे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट फाइंड आउट करून चालणार नाही, कारण तो पार्टिकल स्टेडी नाही मोशनमध्ये. त्यामुळे इथं मला मोमेंटम स्पेस हा पण कन्सिडर करावा लागणार आहे. म्हणजेच काय, मी ह्या पार्टिकलची पोझिशन सांगण्यासाठी पोझिशन स्पेस म्हणजे त्याचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सांगणार आणि त्यानंतर त्याचा मोमेंटम स्पेस म्हणजे पी एक्स पी वाय पी झेड. पी इज डिनोट मोमेंटम. ओके. अँड व्हेन वी कंबाईन दिस टू position space and momentum space, it will become phase space. Phase space is a 6-dimension coordinate system यूज करतो आपण ह्यामध्ये. फेज स्पेसमध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन डिनोट करण्यासाठी आपण एक्स वाय झेड पी एक्स पी वाय पी झेड म्हणजे पोझिशन स्पेसमधले त्याचे कॉर्डिनेट्स आणि मोमेंटम स्पेसमधले त्याचे कॉर्डिनेट्स दोन्ही आपण इथं डिनोट करतो आहे. ठीक आहे, हा फरक आहे पोझिशन स्पेस मोमेंटम स्पेस किंवा फेज स्पेसमध्ये. आपला पॉईंट आहे फेज स्पेस. आपल्याला ह्यावरनं काय करते, फेज स्पेस हा 6 डायमेन्शन स्पेस असते ज्यामध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन आपण डिनोट करतो आहे 6 कॉर्डिनेटनं. 3 कॉर्डिनेट फेस पोझिशन स्पेसचे असतात आणि 3 कॉर्डिनेट मोमेंटम स्पेसचे, एक्स वाय झेड आणि पी एक्स पी वाय पी झेड अशा प्रकारे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला एखाद्या फेज स्पेसमधील वॉल्यूम इलेमेंट फाइंड आउट करायचे. समजा आता ह्या ठिकाणी मी एक लहान स्क्वेअर या बॉक्समध्ये ड्रॉ केला आहे, त्याला टाऊ असं नाव दिले. अ स्मॉल वॉल्यूम इलेमेंट टाऊ इन अ फेज स्पेस इज गिवन बाय. समजा मला त्या टाऊची किंवा त्या वॉल्यूम इलेमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर मी सिम्पली काय करणार, डी एक्स डी वाय डी झेड इंटू डी पी एक्स डी पी वाय आणि डी पी झेड. म्हणजे त्या टाऊ हा वॉल्यूम इलेमेंट आहे, म्हणजे त्या एक्स ॲक्सिसवरची त्याची लेंथ डी एक्स, वाय ॲक्सिसवरती त्या वॉल्यूम इलेमेंटची लेंथ डी वाय आणि झेड ॲक्सिसवरची डी झेड ही पोझिशन डिनोट करणार आहे. आणि डी पी एक्स डी पी वाय आणि डी पी झेड म्हणजे मोमेंटम कॉर्डिनेट मोमेंटम जे काही स्पेस आहे त्यामध्ये त्याची पोझिशन किंवा त्यामध्ये त्याची लेंथ काय असणार आहे तिथं डिनोट करणार आहे. अशा प्रकारे टाऊ आपल्याला डी एक्स डी वाय डी झेड आणि डी पी एक्स डी पी वाय डी पी झेड अशा प्रकारे मिळतो. आता मी सिम्पली काय करतो, जे डी एक्स आणि डी पी एक्स आहेत, एक्स एक्सच्या टर्म वाय वायच्या टर्म आणि झेड झेडच्या टर्म एकत्र लिहितो. डी एक्स डी पी एक्स म्हणजे इथं पोझिशन मोमेंटम एक्स ॲक्सिसवरचं झालं. त्यानंतर डी वाय डी पी वाय म्हणजे इथं पोझिशन आणि मोमेंटम वाय ॲक्सिसवरचं झालं. आणि डी झेड डी पी झेड म्हणजे इथं पोझिशन आणि मोमेंटम झेड ॲक्सिसवरचं झालं. ठीक आहे, आता मला ह्या डी एक्स डी पी एक्स डी वाय डी पी वाय आणि डी झेड डी पी झेड यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. मग त्या कशा फाइंड आउट करू शकते बघा मी. नाव द अनसर्टनिटी प्रिन्सिपल गिव्स. अनसर्टनिटी प्रिन्सिपल आपल्याला या तिन्हीच्या व्हॅल्यू देते. म्हणजेच डी एक्स डी पी वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस, डी वाय डी पी वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस अँड डी झेड डी पी झेड इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच क्रॉस. या तिन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यात. यावरून आपण टाऊचं जे काही इक्वेशन आहे डी एक्स डी पी एक्स डी वाय डी पी वाय आणि डी झेड डी पी झेड यामध्ये जर आपण एच क्रॉस ही जी व्हॅल्यू इथं गिवन आहे त्या पुट केल्या तर एच क्रॉस इंटू एच क्रॉस इंटू एच क्रॉस दॅट इज एच क्रॉस क्यूब. इट इज नॉट इक्वल टू, इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. देअरफॉर हेन्स द वॉल्यूम ऑफ द सेल इन फेज स्पेस म्हणजे एखादा वॉल्यूम इलेमेंट मी फेज स्पेसमधला घेतला तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, टाऊ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस क्यूब. हे आपण या मॅथमॅटिकली सॉल्व करून फाइंड आउट केले. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला. आता आपण फेज स्पेसमधला वॉल्यूम फाइंड आउट केला. आता त्याशी रिलेटेड एक टर्म आहे फेज डेन्सिटी जी आपण रोनं डिनोट करतो आहे. ती काय असणार आहे, सिम्पली द नंबर ऑफ फेज पॉईंट्स पर युनिट वॉल्यूम ऑफ द फेज स्पेस. म्हणजे एखादा फेज स्पेसमधील मी वॉल्यूम कन्सिडर केला युनिट वॉल्यूम म्हणजे 1/1चा आणि त्यामध्ये किती नंबर ऑफ फेज पॉईंट आहेत, म्हणजे किती नंबर ऑफ पॉईंट्स किंवा पार्टिकल फेज पॉईंट आहेत त्याला आपण फेज डेन्सिटी म्हणतो आहे. आणि ती लिहून आपण डिनोट करतो आहे. ओके, नेक्स्ट काय, द सम ऑफ द प्रोबॅबिलिटीज ऑफ ऑल पॉसिबल स्टेट्स ऑफ द सिस्टीम इज युनिटी. म्हणजे सर तुम्ही
सगळ्या पॉसिबल ज्या स्टेट आहेत त्यांची प्रोबॅबिलिटीची जर ॲडिशन केली तर ती 1 येते. युनिटी म्हणजे 1. ठीक आहे. आणि ते आपण इक्वेशननं कसं एक्सप्रेस करू शकतो आहे, इंटिग्रेशन रो डी टाऊ इज इक्वल टू 1. नेहमी लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटीची जी सम असते ती नेहमी 1 असते. म्हणजे एकतर प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबल तिथं 2च व्हॅल्यू असतात, 1 किंवा 0. त्यामुळे इथं जर टोटल आपण सम केली प्रोबॅबिलिटीचे तर आपल्याला 1 म्हणजे युनिटी अशी व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. इथं आपला फेस स्पेस हा पॉईंट कंप्लीट होतो आहे. आपला जो चॅप्टर आहे क्लासिकल स्टॅटिस्टिक त्यामधला. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढील पॉईंट कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.